नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काल दिवसभर आपण बघितलं की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या या सगळ्या प्रकरणात दररोज वेगळ्या वेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्यात खंडणीच्या प्रकरणात हत्येच्या नाही पण खंडणीच्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड यांच्यावर मकोका हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून हे प्रकरण घडलं तेव्हापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरते आहे। मात्र अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि राजीनामा देण्याचा प्रश्न नाही असा साधारण सूर हा मंत्री धनंजय मुंडे यांचा आहे। काही प्रमाणामध्ये अजित पवार यांनी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे। मात्र तपास यंत्रणा ज्या आहेत त्यामध्ये मग CID आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसवलेली SIT आहे आणि जिल्हा पोलीस तिथले लोकल या प्रकरणाचा तपास करत आहेत। या सगळ्या तपासाच्या एकूण गेल्या 15 दिवसातल्या घडामोडीनंतर काल वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर मात्र राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झालेल्या आहेत। या घटनेनंतर सुरुवातीलाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये असं सांगितलेलं होतं की या प्रकरणात जे दोषी असतील त्या सर्वांच्यावर कारवाई होईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। तरीही गेल्या 8-15 दिवसांमध्ये आपण बघत आहोत की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा काही प्रमाणात टीका झाली। ते कराडला वाचवत आहेत वगैरे। कराडला मकोका का लागला नाही म्हणून का लागला नाही असा सुद्धा सवाल विचारण्यात आला, कारण काही आरोपींना त्यातल्या मकोका लावण्यात आलेला होता। त्यामुळे फडणवीस हे टीकेचे धनी झालेले होते। मात्र एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेतली पाहिजे की कायद्याचं राज्य आहे। कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पूर्ण करूनच वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी काही कलमं असतात ती कलमं ही पोलीस लावत असतात। घाईघाई करून एखादं कलम लावलं आणि उद्या कोर्टामध्ये ते चाललं नाही, टिकलं नाही, पुरावा अभावी सिद्ध नाही होऊ शकलं तर पुन्हा सरकारची आणि पर्यायानं पोलिसांची बदनामी झाली असती। अत्यंत व्यवस्थितपणे तपास करून पोलीस यावर गुन्हे दाखल करत आहेत। हा प्रकार एकीकडं सुरू असताना दुसरीकडं संशयाच्या भोवरात पहिल्या दिवसापासून ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे काय निर्णय घेतात हा सुद्धा इथं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कारण जेवढी टीका किंवा जेवढं उग्र आंदोलन हे वाल्मिक कराड याच्या विरोधात झालं तितकंच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्तच हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा झालं, त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले, ते सुद्धा टीकेचे लक्ष झालेले होते। मग भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्यातले आमदार सुरेश धस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, प्रकाश सोळंके असतील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे, यांनी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नातं हे बीड जिल्ह्याला माहिती आहे। या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं तिथं म्हणतात। जे प्रकरण घडलं त्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग आहे असा आरोप आत्तापर्यंत कुणीही केलेला नाही। मात्र त्यांच्या जवळचा सहकारी असणारा हा वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये गुंतलेला आहे असा आरोप होत असल्यामुळं आणि त्याची चौकशी आता पोलीस करत असल्यामुळं धनंजय मुंडे यांनी या काळामध्ये मंत्रिमंडळात राहू नये, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक आंदोलनात करण्यात आलेली होती। त्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आत्तासुद्धा जोर धरते आहे। सरकार आघाडीचं आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्या पक्षाच्या मंत्र्याच्या किंवा आमदारांच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वप्रथम हा त्या पक्षाच्या प्रमुखांनी घेणं अपेक्षित आहे। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यावर ते निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील। त्यासाठीच किंबहुना रात्री उशिरा अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक बोलवलेली, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा सुद्धा सहभाग होता। या सगळ्या घडामोडीनंतर महाराष्ट्राचं लक्ष आता धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होते का, त्यांना मंत्रिपद सोडावं लागतं का याकडे लागून राहिलेली आहे। कारण धनंजय मुंडे यांनी स्वतः
माध्यमामध्ये कबूल केलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा जवळचा सहकारी आहे. त्यांचे या दोघांचे अनेक फोटो, अनेक रील्स, व्हिडिओ हे समाज माध्यमामध्ये सध्या प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे लपून राहिलेलं नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नातं काय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे काय भूमिका घेतात किंवा त्यांना त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काय आदेश देतो, काय निर्णय घ्यायला सांगतो, याकडे सुद्धा आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.